ज्यामध्ये दोघंही कम्युनिकेट करायला रेडी आहे. त्या दोघांनाही एकमेकांबरोबर संवाद साधायचा आहे. लक्षात घ्या, कारण संवादाचा विसंवाद व्हायला वेळ लागत नाही जर का समजाचा गैरसमज होतो तेव्हा. तर आपल्याला म्हणजे त्या दोघांनाही असं ह्या म्युच्युअल लेवलला यायचं आहे की आपण ओपन कम्युनिकेट करत होतो डेट करताना. ओपन कम्युनिकेशनचा अर्थ मनात आहे ते सगळं बोलून टाकलं, त्याच्यामध्ये कुठे सांभाळणं नाही. कारण फक्त ती ओळख आहे, ओळख वाढवायची असते, नातं सांभाळायचं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही नात्यात येता तेव्हा तुमची ही जबाबदारी आहे की तुम्हाला शब्द कुठे, कधी, कोणते, कुठच्या टोनमध्ये वापरताय ह्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आणि दॅट हॅज अ डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन अ रिलेशनशिप. त्यामुळे व्हॉट टू स्पीक, व्हॉट नॉट टू स्पीक हा अभ्यास आहे आणि हा करायला पाहिजे. कारण प्रत्येक कपलमध्ये एक पार्टनर प्रॅक्टिकल असतो आणि दुसरा पार्टनर हा इमोशनलच असतो. आणि इमोशनल पार्टनरला शब्द आणि फिजिकल टच 100% प्यारे असतात. प्रूव्ह मी रॉंग ॲट एनी मोमेंट.